नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तांबे एमजे अण्णासाहेब आवटे कॉलेज मनसर येथील ज्युनियर कॉलेजमध्ये कार्यरत आहे. आज आपण इयत्ता 12वी कॉमर्स या बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामधील जो नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन या चॅप्टरचा एक्झाम्पल नंबर 13 अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन याचं मीनिंग सर्वप्रथम बघत आहोत. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मीनिंग their objective is not to make a profit but to give a service. हे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन याचा अर्थ आपण असं म्हणतो की नफ्याचा उद्देश न ठेवणाऱ्या संस्था, नफा न मिळवणाऱ्या संस्था, ज्या संस्थांचा उद्देश प्रॉफिट मिळवणं हा नसतो तर एक सामाजिक कल्याण करणं किंवा समाजसेवा करणं, सर्व्हिस प्रोव्हाइड करणं असा या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा उद्देश असतो. याचे एक्झाम्पल्स आपण बघतोय. Such organizations are school, hospitals, charitable institution, welfare societies, clubs, public libraries, resident welfare association, sport club, etc. या प्रकारचे आपण एक्झाम्पल बघतोय नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचे, ज्यामध्ये स्कूल्स पासून हॉस्पिटल, चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन, वेलफेअर सोसायटीज हे सगळे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे आपण एक्झाम्पल बघतोय. जे नफा न मिळवणाऱ्या संस्था आहेत, जसं आपण प्रत्येक वेळी पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये पाहिलं की कुठलीही कंपनी ही नफ्याचा उद्देश न ठेवून सुरू होत नसते. जसं कॅपिटल कंपनीमध्ये आणलं जातं, कम्स इन केलं जातं, ते कॅपिटल आणल्यापासून तर जोपर्यंत कंपनी ही डिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत प्रत्येक कंपनीचा प्रॉफिट मिळवणं हा हेतू आहे. पण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ऑर ऑर्गनायझेशन यांचा हेतू, ह्यांचं ऑब्जेक्टिव्ह प्रॉफिट मिळवणं नाही तर सर्व्हिस प्रोव्हाइड करणं, आणि त्याचेही एक्झाम्पल्स आपण पाहिलं. These organization provide services to their members and to the public in general. म्हणजे लोकांना एक सर्व्हिस प्रोव्हाइड करणं या ऑर्गनायझेशनचा ऑब्जेक्ट आहे. Their main source of income in membership fees, subscription, donation, grant in aid, etc. म्हणजे या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन संस्था जर नफा मिळवत नाहीये तर त्यांचा इन्कम सोर्स काय आहे असा प्रश्न आपल्याला पडतो की या संस्था चालतात कशा. तर या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन याचे जे मेंबर्स असतात त्या मेंबर्स कडून आपण मेंबरशिप फीज कव्हर घेतो. ही मेंबरशिप फीज आपल्याला मिळते, ज्याला सबस्क्रिप्शन असंही म्हटलं जातं. जोपर्यंत हे मेंबर्स त्या ऑर्गनायझेशन मध्ये आहेत तोपर्यंत ते ही मेंबरशिप फीज पेड करत असतात ऑर्गनायझेशनला. हा एक इन्कम सोर्स असतो कन्सर्नचा. याशिवाय जोपर्यंत ते, जसं मेंबर्सला आपण सभासद म्हणू, जोपर्यंत हे सभासद आहेत ऑर्गनायझेशन मध्ये ते एकदमही त्यांची लाईफ मेंबरशिप फीज पेड करू शकतात. हे देखील त्या ऑर्गनायझेशनचा इन्कम सोर्स असू शकतो. त्यानंतर आपण सबस्क्रिप्शन बघतोय. सबस्क्रिप्शन ज्याला आपण म्हणतोय की वर्गणी. ज्यावेळी हे मेंबर्स कार्यरत आहेत ऑर्गनायझेशन मध्ये त्यावेळी ते त्यांच्या हिस्स्याची वर्गणी देखील कॉन्ट्रीब्यूट करतात, ज्याला आपण सबस्क्रिप्शन म्हणतो. त्यानंतरचा इन्कम सोर्स आहे डोनेशन. जे डोनर असतात की या ऑर्गनायझेशनला डोनेशन पेड करतात, त्या डोनेशन जे दिलेलं आहे त्या रकमेतून सुद्धा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन हे पब्लिक प्रोव्हाइड सर्व्हिस हे त्यांची जी ऍक्टिव्हिटी आहे, ऑब्जेक्ट आहे ते पूर्ण करतात. त्यानंतर गव्हर्नमेंट कडून जर काही आर्थिक सहाय्य मिळालं, ज्याला आपण म्हणतो गव्हर्नमेंटची ग्रँट मिळाली संस्थेला, तर त्याच्यातून ते आर्थिक मदत होते. त्याच्या सहाय्यानं देखील या ऑर्गनायझेशन आपलं काम पूर्ण करत असतात. आपण यामध्ये नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं मिनिंग पाहिलं. यानंतर आपण बघतोय नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन कॅरेक्टरिस्टिक. फॉलोइंग आर द मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ द settled future of not for profit organization. The objective of such organization is not to make a profit but to provide services to its members and to society in general. हे यापूर्वी आपण ऑब्जेक्टिव्ह मध्ये मुद्दा पाहिला होता की हे त्यांचं वैशिष्ट्य देखील सांगता येईल की ते एक सर्व्हिस प्रोव्हाइड करतायत, नफ्याचा उद्देश ठेवत नाहीयेत. The main source of the income of this organization is not the profit earned from purchase and sale of goods and services, but in admission fees, subscription, donations, granting aid, etc. म्हणजे याच्या माध्यमातून ही जी नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे त्याचा इन्कम सोर्स आपल्याला दाखवता येईल की ऍडमिशन फीज, सबस्क्रिप्शन, डोनेशन, ग्रँटिंग एड. गव्हर्नमेंटच्या थ्रू जे आर्थिक सहाय्य मिळतं त्याच्यातून देखील या ऑर्गनायझेशन काम करत असतात. त्यानंतर आपण बघतोय दीज ऑर्गनायझेशन आर मॅनेज्ड बाय अ ग्रुप ऑफ पर्सन इलेक्टेड बाय द मेंबर्स फ्रॉम अमंग देमसेल्व्स. दिस ग्रुप इज कॉल्ड मॅनेजिंग कमिटी. मग या ऑर्गनायझेशनचं काम कसं चालतं, जसं आपण कंपनीचं पाहिलं तर डायरेक्टर्स थ्रू, सेक्रेटरी थ्रू त्या कंपनीचं कामकाज चालत असतं.
म्हणजे जर कंपनीचे संचालक मंडळ ते कंपनीचे व्यवहार बघतायत, कारभार बघतायत, तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये एखादी जो ग्रुप असतो पर्सनचा, जसं मेंबर्सचा ग्रुप असतो, त्यांच्यापैकी इलेक्शन होतात आणि एक पर्सन ते मतदानाच्या थ्रू एक पर्सनची निवड करतात, जो मॅनेजिंग कमिटीवर काम बघणारा पर्सन असतो आणि जी व्यक्ती या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं संपूर्ण कामकाज बघत असते. They also prepare their accounts following the same accounting principles and system that are followed by business for the profit organization that are run with the objective to earn profit. जसं आपण कंपनीचा कामकाज पाहिलं तर जसे आपण अकाउंट्स तयार करतो, पार्टनरशिप फायनल अकाउंट पाहिलं, त्याआधी आपण सोल ट्रेडिंग अकाउंटिंग पाहिलं, ज्यामध्ये ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस, जे स्टेटमेंट आपण तयार करतोय, बॅलन्स शीट, ऍसेट्स किती आहेत कंपनीच्या, लायबिलिटीज कशा आहेत, हे सगळे अकाउंट मेंटेन करून फायनली कंपनीचा प्रॉफिट अँड लॉस आपल्याला समजतो. पण यामध्ये जे अकाउंट्स ओपन करायचे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये ते त्याच पद्धतीचे अकाउंट आहेत, कारण इथे आपल्याला मेन्शन केलं आहे अकाउंट्स फॉलोइंग द सेम. जे काही अकाउंट्स आपण नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन साठी वापरतोय ते अकाउंट सेम आहेत, फक्त त्याच्यामध्ये फरक काय आहे, जर आपण कंपनीचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हटला तर आपण नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा रिसीट अँड पेमेंट अकाउंट और इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणतोय. जसं आपण एखाद्या कंपनीचा प्रॉफिट म्हटला तर तो नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा सरप्लस आहे, एखाद्या कंपनीचा लॉस म्हटला तर तो नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनची डेफिसिट किंवा त्याला आपण डेफिशियन्सी झाली असं म्हणू. एवढा थोडासा याच्यामध्ये मायनर फरक आहे की जी कंपनी आहे त्या कंपनीचा प्रॉफिट अँड लॉस हे शब्द वापरले जातात अकाउंट मेंटेन करण्यासाठी आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये सरप्लस आणि डेफिसिट या पद्धतीचे शब्द वापरले जातात. एवढा एक मुख्य बदल याच्यामध्ये आहे. कॅरेक्टरिस्टिक आपले पूर्ण झालेले आहेत नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये. आता या चॅप्टरचा जो नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा एक्झाम्पल नंबर 13 आपण बघतोय, यामध्ये जे तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे ते या पद्धतीने एक्झाम्पल दिसतंय. ह्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या प्रॉब्लेमच्या, यामध्ये या सगळ्या ऍडजस्टमेंट आपल्याला कव्हर करायच्यात आणि या सगळ्याची वर्किंग नोट जी आपण सेल्फ स्टडीसाठी म्हणतो, वर्किंग नोट तयार असल्याशिवाय आपल्याला एकही ऍडजस्टमेंटचे इफेक्ट यामध्ये देता येत नाही. आता प्रिपेअर याच्यामध्ये काय करायला सांगितलेलं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हा आपण पहिला मुद्दा लक्षात घेतो की आपल्याला काय तयार करायचे. हा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा प्रॉब्लेम आपल्या समोर आहे, त्याच्यापासून आपल्याला प्रिपेअर काय करायचे. एक इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 अँड ऑल्सो बॅलन्स शीट ऑन द सेम डेट. त्याच डेटचं आपल्याला बॅलन्स शीट तयार करायचे. म्हणजे इथे आपल्याला एक अकाउंट आणि एक स्टेटमेंट तयार करायचे. बॅलन्स शीटला आपण स्टेटमेंट असं म्हणतोय. म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट, एक अकाउंट आणि एक स्टेटमेंट आपल्याला या सर्व इन्फॉर्मेशन वरून तयार करायचं. हा आपण प्रॉब्लेम पाहिला. याच्यामध्ये हे जे सगळे आपल्याला दिलेले आहेत रिसीट साईडला, ही ऑल रिसीट साईड आपली कुठे ट्रान्सफर होणार आहे, जर आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंट वरून नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतोय. रिसीट म्हणजे मिळणं, म्हणजे जिथे आपल्याला फायदा होतो, प्रॉफिट होतो, पण आपण प्रॉफिट इथे वर्ड वापरत नाहीये. तर ही सगळी रिसीट साईड आपण कुठे ट्रान्सफर करणार आहोत, इन्कम साईडला. इन्कम साईडला आपण ही सगळी जे हेड आहेत ते ट्रान्सफर करणार आहोत. या उलट जी पेमेंट साईड आहे ही सगळी पेमेंट साईड आपण एक्सपेंडिचर साईडला ट्रान्सफर करणार आहोत. म्हणजे ज्यावरून या इन्कम अँड रिसीट अँड पेमेंट अकाउंट वरून आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे. ऑल रिसीट साईड आर ट्रान्सफर टू इन्कम साईड अँड ऑल पेमेंट साईड आर ट्रान्सफर टू एक्सपेंडिचर साईड. त्यानंतर ज्या ऍडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्या सगळ्या ऍडजस्टमेंटचे इफेक्ट हे जे हेड आहेत त्याच्यावर आपल्याला इफेक्ट द्यायचे. मग याच्यामध्ये टिक मार्क करून घ्यायची. म्हणजे एक्झाम्पल पाहिल्यानंतर आपण हे पहिलं काम करतो, सगळ्या ऍडजस्टमेंट समजून घेणं आणि ज्या ऍडजस्टमेंटवर आपल्याला इफेक्ट करायचे तिथे टिक मार्क करणं, कारण ट्रान्सफर करत गेल्यानंतर तो हेड आला की आपल्याला या ऍडजस्टमेंटचे इफेक्ट द्यावे लागतात. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट्स आपण इथे कव्हर करतो. जय हनुमान व्यायामशाळा हॅज ₹5,000 मेंबर्स पेइंग अॅन्युअल सबस्क्रिप्शन ₹50 ईच. म्हणजे इथे 5,000 मेंबर्स आहेत, सभासद 5,000 आहेत आणि प्रत्येक जण ₹50 सबस्क्रिप्शन ₹50 ईच असं म्हटलंय. प्रत्येक जण ₹50 पे करतोय. म्हणजे हे झालं त्यांचं जे सबस्क्रिप्शन म्हणतोय तो अॅन्युअल सबस्क्रिप्शन, जे आपण अकाउंटिंग इयर म्हणतो एप्रिल टू मार्च, या एका वर्षाचं टोटल सबस्क्रिप्शन येतं. आता याची वर्किंग नोट आपण बघणार आहोत, आपण एक्झाम्पल समजून घेतोय. त्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग याचा अर्थ असा होतो की खर्च देणं बाकी आहे.
जी आपल्याला सॅलरी पेड करायची 12,000 सॅलरी पेड करायची, इथे सुद्धा सॅलरी दिलेली असेल आपल्याला पेमेंट साईडला. एक्सपेंडिचर आहे म्हणजे तो आपला पेमेंट साईडला दिसतोय. म्हणजे आपण काय केलेलं आहे, सॅलरीवर टिक मार्क केलेला आहे, सबस्क्रिप्शनवर टिक मार्क केलेला आहे, कारण या 2 हेडवर आपल्याला ॲडजस्टमेंट कव्हर करायच्या आहेत. म्हणून पहिली ॲडजस्टमेंट आहे टिक मार्क केली पर्टिक्युलर हेडवर. दुसरी ॲडजस्टमेंट सुरू झाली आपली सॅलरी. सॅलरीवर देखील आपण टिक मार्क केलेली आहे. थर्ड ॲडजस्टमेंट बघतोय ऑन 1 एप्रिल 2019. आता इकडे लक्षात येतं की 1 एप्रिल 2019 चे हे सगळे हेड दिलेले आहे आणि आपल्याला 31 मार्च 2020 ही जी डेट दिलेली आहे ती बॅलन्स शीटची डेट आहे. जसं आपण म्हणतो एक आर्थिक वर्ष म्हणजे जर 31 मार्च 2020 31 मार्च 2020 हे जर लास्ट डेट असेल आपल्या ऑर्गनायझेशनची, तर फर्स्ट डेट असणार आहे 1 एप्रिल 2019. 1 एप्रिल टू 31 मार्च हे आपले 12 मंथ्स 1 इयर पूर्ण होत आहेत. त्यानंतर ह्या 2 हेडवर आपल्याला ॲडजस्टमेंट करायची, लँड अँड बिल्डिंग अँड फर्निचर. त्याच्यावर आपल्याला डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे. डेप्रिसिएशन म्हणतो आपण की ॲसेट वापरल्यामुळे त्याची होत जाणारी झीज हा आपला लॉस असतो, म्हणून आपल्याला तो द्यावा लागतो. 10% पर ॲनम ही पर्सेंटेज आपल्याला या एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. मग या दोन्ही ॲडजस्टमेंटवर टिक मार्क करायची. एक लँड अँड बिल्डिंग ही ॲसेट दिलेली आहे आणि दुसरी ॲसेट दिलेली आहे फर्निचर. आता लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर याच्यामध्ये कुठेही आपल्याला हेड दिसत नाही. म्हणजे ही जी 1 एप्रिल 2019 चे 2 ॲसेट दिल्या त्या सेपरेटली आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये मेन्शन केलेल्या आहेत. या त्याची अमाउंट देखील दिलेली आहे 70,000, 45,000. त्याच्यावर आपण 10% कॅल्क्युलेट केल्यानंतर डेप्रिशिएशन चार्ज करू. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे फोर्थ ॲडजस्टमेंट इन्व्हेस्टमेंट इन्कम ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट. ॲक्रूडचा अर्थ आपण दुसरा सिमिलर वर्ड त्याला बघू शकतो. ॲक्रूड म्हणजे आउटस्टँडिंग. एकतर ॲक्रूड किंवा आउटस्टँडिंग हे शब्द 2 अर्थानं वापरले जातात. एक येणं असेल इन्कम किंवा खर्च देणं असेल, येणं किंवा देणं या दोन्ही बाजूनं हा ॲक्रूड किंवा आउटस्टँडिंग शब्द वापरला जातो. एकमेकांना हे सिमिलर वर्ड आहेत. ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट रुपीज इन्कम ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट रुपीज 2,000 म्हणजे गुंतवणुकीवरचं आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे. हा आपला प्रॉफिट होतोय 2,000. त्यानंतरची ॲडजस्टमेंट आहे 50% एंट्रन्स फी अँड 60% ऑफ डोनेशन शुड बी कॅपिटलाइज्ड. कॅपिटलाइज्ड करणं म्हणजे भांडवलीकरण करायचं. एंट्रन्स फी 50%. इथे आपल्याला एंट्रन्स फी दिलेली असेल, त्या एंट्रन्स फीचे 50% आपल्याला काय करायचे आहेत, कॅपिटलाइज्ड करायचे. म्हणजे 50% आपल्याला इन्कम साईडला दाखवायचं आहे आणि 50% बॅलन्स शीटची जी कॅपिटल आहे, कॅपिटल फंड आहे, त्याच्यामध्ये ते ऍड करायचे. त्यानंतर पुढे आहे 60% डोनेशन आर टू बी कॅपिटलाइज्ड. 60% डोनेशन सुद्धा आपल्याला कॅपिटलाइज्ड करायचे. मग इथे आपल्याला डोनेशनची अमाऊंट दिलेली आहे, त्याच्यावर 60% काढायचे आणि ती अमाऊंट सुद्धा कॅपिटल फंडमध्ये ऍड करायची. याच्यावरून आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि जे बॅलन्स शीट आहे स्टेटमेंट ते तयार करायचं. त्यानंतर आपण बघतोय नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं एक्झाम्पल नंबर 30 ॲडजस्टमेंट फर्स्ट, जी आपण आत्ताच फर्स्ट ॲडजस्टमेंट जी एक्सप्लेन केलेली आहे. ऑर्गनायझेशन हॅज 5,000 मेंबर्स पेइंग अॅन्युअल सबस्क्रिप्शन 50 ईच, दॅट इज रुपीज 5,000 इंटू 50, 2,50,000. म्हणजे हे टोटल सबस्क्रिप्शन आपलं 2,50,000 येईल. 2,50,000 हे आहे आपलं टोटल सबस्क्रिप्शन. मग हे सबस्क्रिप्शन म्हणजे आपण म्हणतोय मेंबर्सने दिलेली वर्गणी. सगळ्या मेंबर्सचे जर 2,50,000 आपल्याकडे इन्कम सोर्स असेल, तर या बाबतीतली नोट आपण इथे मेन्शन केलेली आहे. सबस्क्रिप्शन गिव्हन इन रिसिट अँड पेमेंट अकाउंट इज 2,30,000. हे 2,30,000चं सबस्क्रिप्शन हे आपल्याला रिसिट साईडला दिलेलं आहे. टोटल सबस्क्रिप्शन दिसते 2,50,000 एवढं. आणि जे आपल्याला इन्कम साईडला दिलं आहे, रिसिट अँड पेमेंट अकाउंटच्या रिसिट साईडला जे आपण इन्कमला ट्रान्सफर करणार आहोत, ते सबस्क्रिप्शन आहे 2,30,000. ही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. यावरून आपल्याला लक्षात घ्यायचंय की आता सबस्क्रिप्शन येणं बाकी किती आहे टोटल 2,50,000 मिळालेलं आहे 2,30,000. म्हणजेच हे 20,000 आहे आउटस्टँडिंग, ज्याला आपण म्हणू की अजून येणार आहे, अजून येणं बाकी आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन रुपीज 20,000. म्हणून या फर्स्ट ॲडजस्टमेंटचा आपण इफेक्ट करतो. ज्यावेळी आपण एक्झाम्पल सोडवतोय त्यावेळी या फर्स्ट ॲडजस्टमेंटचा जो इफेक्ट होतो, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन रुपीज 20,000 हा झाला इफेक्ट. म्हणजे आउटरला 2,50,000 सबस्क्रिप्शन आहे, जे मिळालेलं आहे ते आपण ट्रान्सफर केलं आणि जे अजून मिळणार आहे 20,000 ते आपण इथे ऍड झालेलं दाखवलं. या पद्धतीनं आपलं फर्स्ट ॲडजस्टमेंट कंप्लीट झाली. याचा सेकंड इफेक्ट कुठे द्यायचा, सबस्क्रिप्शनचा सेकंड इफेक्ट आहे
याचा सेकंड इफेक्ट बघतोय आपण, सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 20,000 जे येणं बाकी आहे. 20,000 सबस्क्रिप्शन अजून आपल्याला मिळणार आहे. एक इफेक्ट दिला आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला आणि दुसरा इफेक्ट दिलेला आहे आपण बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. या पद्धतीने आपण ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट पूर्ण केली. त्यानंतर आपण बघतोय ऍडजस्टमेंट नंबर सेकंड. सेकंड ऍडजस्टमेंट आहे सॅलरी, आउटस्टँडिंग सॅलरी. जी सेकंड ऍडजस्टमेंट आपण एक्झाम्पल मध्ये पाहिली होती. ही आपल्याला इन्फॉर्मेशन दिली होती आउटस्टँडिंग सॅलरीची इन्फॉर्मेशन की 12,000 सॅलरी ही आउटस्टँडिंग आहे. ही जी आहे ती गिव्हन अमाऊंट आहे. सॅलरी 50,000 ही आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. ती आपण ट्रान्सफर करतोय. कुठे ट्रान्सफर करतोय? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला आपण ती सॅलरी ट्रान्सफर करतोय. मग 12,000 ही जी सॅलरी आहे ही सॅलरी आउटस्टँडिंग आहे म्हणून आपण काय म्हणतोय? आउटस्टँडिंग सॅलरी ₹12,000 आणि ही नेहमी ऍड केली जाते कारण आपला खर्च वाढतो. पहिली सॅलरी 50,000 तर होतीच, आणखी आपल्याला सॅलरी द्यावी लागणार आहे 12,000. सॅलरी अमाऊंट वाढली, एक्सपेंडिचर वाढले, आउटस्टँडिंग आहेत म्हणून आपण ते ऍड केले. अशी टोटल सॅलरी आपली 62,000 झाली. याचा सेकंड इफेक्ट लगेच आपल्याला दिसतो. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. लायबिलिटी म्हणजे आपण देणी म्हणतो, म्हणून या आउटस्टँडिंग सॅलरीचा सेकंड इफेक्ट जातो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. जर आपण हे एक्झाम्पल मध्ये कसा इफेक्ट केलेला आहे हे पाहिलं तर या पद्धतीनं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण ओपन करतोय. ही आहे सॅलरी. सॅलरी ट्रान्सफर केली 50,000 आणि आउटस्टँडिंग जे आपण 12,000 बघतोय ते 12,000 ऍड केले आउटस्टँडिंग आणि आउटरला दिसतंय 62,000. त्यानंतर याचा जर सेकंड इफेक्ट बघायचा असेल तर बॅलन्स शीटला आउटस्टँडिंग सॅलरीचा सेकंड इफेक्ट दिसतो. बॅलन्स शीटला आउटस्टँडिंग सॅलरी सेकंड इफेक्ट येतो 12,000. या पद्धतीने आपण सेकंड ऍडजस्टमेंट पूर्ण केली. त्यानंतर आपण बघतोय थर्ड ऍडजस्टमेंट. फर्स्ट ऍडजस्टमेंट झाली, सेकंड ऍडजस्टमेंट झाली. त्यानंतर ऍडजस्टमेंट नंबर 3 डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग अँड फर्निचर. हे दोन ऍसेट ज्या आहेत त्या ओपनिंगचे अमाऊंट आपल्याला दिलेली. ओपनिंगचं असं काय म्हटलेलं आहे तर 1 एप्रिल 2019 अशी त्याची डेट दिलेली आहे. हे ओपनिंग अमाऊंट आपण घेतलेले आहेत 70,000 ही अमाऊंट दिलेली आहे आपल्याला लँड अँड बिल्डिंगची. आणि त्यानंतर फर्निचर 45,000 ही अमाऊंट गिव्हन अमाऊंट आहे, गिव्हन इन ऍडजस्टमेंट. ती फक्त आपण ट्रान्सफर केली वर्किंग नोटमध्ये. त्यानंतर डेप्रिशिएशनचा रेट सुद्धा आपल्याला ऍडजस्टमेंटमध्ये दिलेला आहे. 10% हा डेप्रिशिएशनचा रेट आहे. मग 70,000 वर 10% कॅल्क्युलेट केले की आपण 7,000 हे डेप्रिशिएशन ऍज अ लॉस म्हणून काय केले? लेस केले. त्याचा सेकंड इफेक्ट जातो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला. जशी ही ऍडजस्टमेंट आहे लँड अँड बिल्डिंगची सेम तीच ऍडजस्टमेंट फर्निचरची होईल कारण दोन्ही ऍसेट आहेत. फर्निचरची अमाऊंट आहे 45,000, लेस केलं आपण डेप्रिशिएशन ऍज अ लॉस म्हणून. 10% डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट केलं 45,000 वर 4,500 मायनस केल्यानंतर 40,500 एवढी अमाऊंट आपली शिल्लक राहिली. सेकंड इफेक्ट जातो एक्सपेंडिचर साईडला. ह्या दोन ऍसेटचा जर आपण एक्झाम्पलचा आन्सर सोडवतो बॅलन्स शीट मध्ये ते कशा पद्धतीने दिसेल तर ते आपण एक्झाम्पल जे सोडवलेलं आहे त्यामध्ये बघू शकतो की बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला लँड अँड बिल्डिंग अँड फर्निचर ह्या दोन ऍसेटचं जे डेप्रिशिएशन आहे ते या पद्धतीनं आपण ट्रान्सफर केलं 10%. आणि जी कमी झालेली अमाऊंट आहे ऍसेटची ती आपल्याला आउटर कॉलमला दिसते. ही आपण थर्ड ऍडजस्टमेंट पाहिली. त्यानंतर आपण बघतोय ऍडजस्टमेंट नंबर 4 इन्व्हेस्टमेंट. याच्यामध्ये अॅक्रूड इन्व्हेस्टमेंट जे आपलं 2,000 अॅक्रूड होतं ज्याला आपण सिमिलर वर्ड पाहिलेला आहे आउटस्टँडिंग. अजून इन्व्हेस्टमेंटवरचं इंटरेस्ट येणं बाकी आहे, मिळणार आहे. ही इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे जी आपण ऍडजस्टमेंट मध्ये दिली होती तीच अमाऊंट घेतली 1,50,000 एवढी अमाऊंट आहे इन्व्हेस्टमेंटची. ही आपली गुंतवणूक आहे ऑर्गनायझेशनची. आता यामध्ये अॅक्रूड इंटरेस्ट ऍड केलेलं आहे कारण इंटरेस्ट मिळणार आहे म्हणून आपण ऍड केले. 1,50,000 इन्व्हेस्टमेंट केली तर त्याच्यावर 2,000 इंटरेस्ट मिळालं, ऍड केलं आणि 1,52,000 एवढी टोटल अमाऊंट झाली आपली इन्व्हेस्टमेंटची. याचा सेकंड इफेक्ट अर्थातच हे इन्कम आहे. इन्व्हेस्टमेंटवरचं इंटरेस्ट मिळणं हे आपलं इन्कम आहे म्हणून याचा सेकंड इफेक्ट जातो इन्कम साईडला. किंवा बऱ्याचदा काय दिलं जातं तर जे रिसीट अँड पेमेंट अकाउंट आहे त्याच्या रिसीट साईडला हा हेड दिला जातो इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट आणि एक सेपरेट अमाऊंट दिली जाते जे आपण बघणार आहोत की एक्झाम्पल मध्ये आपण हे कसं ट्रान्सफर केलं. मग इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट ही अमाऊंट दिलेली असेल
तर हा जर हेड दिलेला असेल तर या हेडमध्ये आपण हे जे अॅक्रुड इन्कम आहे ते ऍड करायचं. म्हणून इथे ऑप्शन दिलेले आहेत ऑर असं सांगितलेलं. एकतर सेकंड इफेक्ट काय होईल, इन्कम साईडला होईल अॅक्रुड इंटरेस्टचा किंवा आउटस्टँडिंग इंटरेस्टचा, ऑर ऍड इनटू इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. जर तो हेड दिलेला असेल तर त्या पर्टिक्युलर हेडमध्ये अॅक्रुड इंटरेस्ट आपण ऍड करणार आहोत. ही आपण पाहिलेली आहे फोर्थ ऍडजस्टमेंट. त्यानंतर आपण बघतोय फिफ्थ ऍडजस्टमेंट जी आपली बॅलन्स शीटला होती. त्यापूर्वी जे आपण एक्झाम्पल सोडवलेलं आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कसं ट्रान्सफर केलेलं आहे ते बघा. जे इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे इथे आपण ऍसेट म्हणतो, इन्व्हेस्टमेंट म्हणजे ऍसेट म्हणतो. ही इन्व्हेस्टमेंट आहे 1,50,000 आणि 2,000 त्याचं इन्कम. 1,52,000 आपण आउटरला ट्रान्सफर केले, इन्कम आहे म्हणून ते ऍड केले ऍज अ अॅक्रुड इन्कम. आता याचा सेकंड इफेक्ट कुठे जातो, तर हे 2,000 रुपीज आहे, याचा सेकंड इफेक्ट जातोय आपला, कारण हे इन्कम आहे तर ते अर्थात इन्कम साईडला दिसणार आहे. इथे त्यांनी हेड मेन्शन केलेला आहे, जे अॅक्रुड इंटरेस्ट आहे त्याचा इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट हा हेड दिलेला आहे. दिला नसता तर आपण डायरेक्टली अॅक्रुड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आणि आउटरला 2,000 घेतले असते. पण हे 1,000 ऑलरेडी आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंटला दिलेला हेड आहे, तो आधी आपण ट्रान्सफर केला, कारण आपण प्रॉब्लेम पाहिलेला आहे त्याच्यामध्ये हा हेड दिलाय म्हणून तो आधी ट्रान्सफर केला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ऍड केले आउटस्टँडिंग येणं बाकी असणारं इंटरेस्ट किंवा त्याला आपण अॅक्रुड म्हणू शकतो. आउटरला दिसतायत आपले टोटल इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट इन्व्हेस्टमेंट ₹3,000. या पद्धतीनं हा इफेक्ट दिला जातो. त्यानंतर आपण पुढची ऍडजस्टमेंट बघतो, ऍडजस्टमेंट नंबर 5. आता ह्याचा इफेक्ट जातोय इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला. ऍडजस्टमेंट नंबर 5 आहे ही. एकतर आपल्या ह्या 2 इन्कम सोर्स दिलेले आहेत, एक एंट्रन्स फी आहे आणि डोनेशन आहे. जी प्रवेश फी म्हणतो मेंबर्स कडून मिळणारं जसं सबस्क्रिप्शन आहे त्याच पद्धतीनं मेंबर्स हे एंट्रन्स फी सुद्धा ऑर्गनायझेशनला पे करतात. त्याचप्रमाणे डोनर जे डोनेशन देत आहेत आपल्या ऑर्गनायझेशनला, ज्यानुसार ऑर्गनायझेशन जी वित्त मिळते आणि ऑर्गनायझेशन काम करत असते तसं हे डोनेशन आहे 60,000. हे एंट्रन्स फी आणि डोनेशन त्याच्यातली जी पर्टिक्युलर पर्सेंटेज अमाऊंट असेल, जशी एंट्रन्स फीची सांगितलेली आहे 50% आणि डोनेशनची सांगितलेली आहे 60%. म्हणजे एंट्रन्स फीच्या 50,000 मधून 50% बाजूला काढायचे आणि डोनेशनच्या 60,000 मधून हे 60% बाजूला काढायचे. तेवढी अमाऊंट आपण यातनं कमी करतोय, ज्याला आपण म्हणतोय डिडक्ट करणं किंवा लेस करणं, मायनस करणं. आता ही अमाऊंट इथून बाजूला काढली, पण आता हे आपलं इन्कम आहे जे कुठेतरी दाखवायला हवं. ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला सांगितलं होतं एंट्रन्स फी 50% अँड डोनेशन आर 60% इज कॅपिटलाइज्ड. ते कॅपिटलाइज्ड केलेलं आहे, म्हणजेच कॅपिटल फंड मध्ये आपण ती पर्टिक्युलर अमाऊंट ही ट्रान्सफर करतोय, ऍड करतोय, भांडवलीकरण केलं त्याचं, म्हणून ते कॅपिटल फंड मध्ये ऍड केलं. ह्या दोन्ही अमाऊंटचे जे सेकंड इफेक्ट आहेत ते सेकंड इफेक्ट जात आहेत कॅपिटल फंड मध्ये. आपण जी पर्टिक्युलर अमाऊंट आहे ती दोन्हीही ऍड करतोय. या पद्धतीनं आपण हे एक्सप्लेन करून पाहिली ऍडजस्टमेंट नंबर 5. जर आपल्याला हे ट्रान्सफर कसं केलेलं आहे कॅपिटल फंडनं, तर या पद्धतीनं आपण बघू शकतो. कॅपिटल फंड इथे अजून आपल्याला कॅल्क्युलेट करायचा, तो ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे 1,26,800. त्यामध्ये आपण ऍड केले 50% एंट्रन्स फी जी कॅपिटलाइज करायची आहे, जे ऍडजस्टमेंट यापूर्वी पाहिली, आणि त्यानंतर हे दोन्ही ऍड केले 50% एंट्रन्स फी, 60% डोनेशन. त्यानंतर हे दोन्हीही ऍड केले की हे जे सरप्लस आहे सर्वात शेवटी आपण जे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करतो त्याचं जे सरप्लस आहे ते सरप्लस येते आपलं 1,60,000 आणि नंतर आउटरला आपण त्याची टोटल अमाऊंट घेतो. या पद्धतीने याचा सेकंड इफेक्ट झाला. जर याचा फर्स्ट इफेक्ट आपण बघत असू तर एंट्रन्स फी आणि डोनेशन याचा फर्स्ट इफेक्ट बघूयात. एंट्रन्स फी आहे आपलं इन्कम, इन्कम साईडला एंट्रन्स फी दिसतीये 50,000, त्याच्यामधून मायनस केली आपण 50% कॅपिटलाइज्ड म्हणून. त्यानंतर जी दुसरं आपल्याला सांगितलेलं आहे डोनेशन 60,000 लेस केले आपण 60% कॅपिटलाइज्ड, आणि या दोन्ही अमाऊंट आपण ट्रान्सफर केलेला आहे. जे स्टेटमेंट तयार केलेले बॅलन्स शीट त्याच्या कॅपिटल फंड मध्ये दोन्हीही 50% ही एंट्रन्स फी अँड 60% डोनेशन आर कॅपिटलाइज्ड म्हणून ते ऍड केलं. अशा पद्धतीने आपण ही ऍडजस्टमेंट पाहिलेली आहे. त्यानंतरची ऍडजस्टमेंट बघतोय आपण एंट्रन्स फी नंतर हिडन ऍडजस्टमेंट. आता हिडन ऍडजस्टमेंट असं याला का म्हटलेलं आहे, तर ही ऍडजस्टमेंट आपल्याला सेपरेटली ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये दिलेली नसते. ही ऍडजस्टमेंट आहे हे समजून घ्यावं लागतं.
म्हणून ही हिडन ॲडजस्टमेंट किंवा इंटरनल ॲडजस्टमेंट याला म्हणता येईल. जो आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे, रिसीट साइडला किंवा पेमेंट साइडला ही ॲडजस्टमेंट दिलेली असते. ही हिडन ॲडजस्टमेंट असते किंवा इंटरनल ॲडजस्टमेंट असते. ही कशावरून समजते? तर जर फिक्स्ड डिपॉझिट असा हेड आलेला आहे, तर या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये हे 8% आपल्याला दिलेले आहेत. म्हणजेच डिपॉझिट एफडी केलेली आहे याचा अर्थ ही इन्व्हेस्टमेंट आहे. हे लगेच लक्षात येतं. 50,000 इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावर आपल्याला किती कॅल्क्युलेट करायचे? 8% कॅल्क्युलेट करायचे. म्हणजेच हे आहे आउटस्टँडिंग इंटरेस्ट. आउटस्टँडिंगचा अर्थ मिळणं, येणं बाकी असणं. त्या एफडीवर 50,000 एफडीवर आपल्याला 8% इंटरेस्ट येणं आहे आणि इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे फॉर 3 मंथ्स. ते कॅल्क्युलेट केले आपण तर वर्षाला जेवढा इंटरेस्ट येणार असेल फक्त 3 मंथ्सचा आपल्याला इंटरेस्ट घ्यायचे. ते 1000 इंटरेस्ट आपण घेतलं आणि याचा सेकंड इफेक्ट जातो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साइडला. टोटल फिक्स्ड डिपॉझिटची अमाउंट होते मग 51,000. जर आपण हे एक्झाम्पलमध्ये कसं ट्रान्सफर केलेलं आहे फिक्स्ड डिपॉझिट, इथे आपण लिहिलेलं आहे ॲसेट साइड. हे इन्व्हेस्टमेंट ही आपली ॲसेट असते म्हणून ती बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला ट्रान्सफर होते. इथे बघा आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला फिक्स्ड डिपॉझिट 8% फिक्स्ड डिपॉझिट ट्रान्सफर केलेले आहे 50,000 आणि जसं वर्किंग नोटमध्ये पाहिलं 3 मंथ्सची आपण हे आउटस्टँडिंग इंटरेस्ट घेतोय 1000. या पद्धतीनं 51,000 हे आपलं फिक्स्ड डिपॉझिटची टोटल अमाउंट होईल. आता हे जे 1000 आहेत याचा आपल्याला सेकंड इफेक्ट द्यावा लागेल कारण हे इन्कम आहे. मग याचा सेकंड इफेक्ट जातो आपला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला. हे इन्कम आहे, इंटरेस्ट मिळतंय म्हणजे आपलं इन्कम आहे. याचा अर्थ आपण हे इन्कम साइडला बघणार आहे की जे फिक्स्ड डिपॉझिटवरचं इंटरेस्ट आहे, पहिल्यांदा इंटरेस्ट दिलं इथे 3000. हा हेड आपण ट्रान्सफर केलाय. कुठून? जो रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलाय तिथून हा हेड ट्रान्सफर केलाय 3000. हे मात्र ॲडजस्टमेंट मधून आपण जे ॲडजस्टमेंट आता केली त्याचे हे 1000 ऍड करतोय आउटस्टँडिंग इंटरेस्ट आणि टोटल हे इंटरेस्ट आपल्याला आउटरला दिसतं 4000. या पद्धतीनं आपण ही हिडन ॲडजस्टमेंट पाहिली. त्यानंतर आपण बघतोय कॅपिटल फंड कसा कॅल्क्युलेट करायचा. आता हा जो कॅपिटल फंड आहे हा ओपनिंग अमाऊंट सगळ्या याच्यामध्ये घ्याव्या लागतात. जसं एखादी कंपनी, कुठलीही कंपनी भांडवलाशिवाय कॅपिटल शिवाय सुरू होऊ शकत नाही. म्हणजे समजा पार्टनरशिप फर्म असेल तर जे 2-3 पार्टनर एकत्र येत आहेत ते त्यांच्या हिश्श्याचं कॅपिटल आपल्या बिझनेसमध्ये आणतात आणि नंतर कंपनी सुरू करतात. परंतु नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये अशा प्रकारचं कुठलंही कॅपिटल आणत नाही किंवा कम्स इन होत नाही. तसा रूलही आपण त्याला वापरत नाहीये. मग ही नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन कशी चालते तर आपण पाहिलेलं आहे गव्हर्नमेंट ग्रँट असेल, डोनेशन असेल, मेंबरशिप फीज असेल, एंट्रन्स फीज असेल, सबस्क्रिप्शन असेल, या सगळ्या इन्कम सोर्स मधून ही नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन कार्यरत होत असते. मग इथे म्हणून शब्द वापरलेला आहे कॅपिटल फंड, फक्त कॅपिटल नाही. भांडवल म्हणून आपण जे वापरतोय, पैसा जो भांडवल म्हणून वापरतोय तो सगळा आपल्याकडे एक फंड आलेला आहे, निधी मिळालेला आहे. म्हणजे याच्यामध्ये लायबिलिटीज सुद्धा आहेत आणि ऍसेट्स सुद्धा आहेत. मग ह्या घ्यायच्यात कुठून? तर ह्या ज्या ओपनिंग लायबिलिटीज होत्या ज्या आपण ऍडजस्टमेंट मध्ये पाहिल्या, ज्याच्यावर आपण डेप्रिशिएशन चार्ज केलेलं आहे, हे आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर आहेत आपले 25,000. आणि एवढे आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर आपण कुठून घेतलेले आहेत तर जे आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे त्या एक्झाम्पल मध्ये आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर आहेत जे आपण कुठेही ट्रान्सफर केलेले नाहीत. इथे आहे आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर 2018-19 कारण वरती डेट आपल्याला 31 मार्च 2020 दिसतीये. म्हणजे फक्त 2020 चे जे काही आहेत इन्कम, एक्सपेंडिचर, रिसीट, पेमेंट हेच इथे दिसत आहेत. हा हेड आपण कुठेही ट्रान्सफर करणार नाही, फक्त काय कॅल्क्युलेट करण्यासाठी, कॅपिटल फंड कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरणार. म्हणजे कारण इथे इयर दिलेलं आहे 2018-19 आणि आपलं जे अकाउंटिंग इयर आहे 2019-20. 1 एप्रिल 2019 टू 31 मार्च 2020, 12 मंथ्स. हे वन अकाउंटिंग इयर. म्हणजे हे जे आहे त्याला आपण म्हणू की हे प्रिव्हियस इयर आहे, मागील वर्ष, प्रिव्हियस इयर. बट 25,000 एक्सपेन्सेस हे आपले प्रिव्हियस इयरचे आहेत. याचा अर्थ ते प्रिव्हियस इयरचं जे बॅलन्स शीट तयार करतोय त्याला ट्रान्सफर करायला हवे. जसं आपण आता पाहिलं 25,000 एक्सपेंडिचर आपण ट्रान्सफर केली. आता याच्यामध्ये आणखी चेक करायचं की प्रिव्हियस इयरची आणखी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे का. इथे आपल्याला प्रिव्हियस इयरची इन्फॉर्मेशन दिसते. हे तर करंट इयर आहे, चालू वर्ष, त्याला आपण करंट इयर म्हणतोय. 2018-19 2,30,000 हा इफेक्ट घेतला आपण सबस्क्रिप्शनचा. परंतु हा जो 2018 आणि 19चा आहे 4000,
ही अमाऊंट सुद्धा प्रिव्हियस इयरची आहे, जी आपल्याला प्रिव्हियस इयरच्या बॅलन्स शीटला घ्यायला पाहिजे, ज्याची डेट आपण लिहितो 1 एप्रिल 2019. करंट इयर आहे 2020, प्रिव्हियस इयर आहे 2019. त्याला हे आपण 4000 अमाऊंट ट्रान्सफर करतो. आणखी याच्यामध्ये जे प्रिव्हियस इयरचं आहे असे दुसरे कुठलेही हेड दिलेले नाहीयेत. जो आपल्याला एक्झाम्पल दिलेला आहे त्यामध्ये एक 25,000 एक्सपेंडिचर दिले आणि एक 2018-19चा सबस्क्रिप्शन दिलेला आहे 4,000. आता आपल्याला हे प्रिव्हियस इयरच्या बॅलन्स शीट मध्ये जे आपण कॅपिटल फंड तयार केलेला आहे त्याच्यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे. बघा इथे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 25,000 आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 4,000. म्हणजे हे कुठून घेतलेले आहेत आपण, जो रिसीट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेला आहे त्या एक पेमेंट साइड वरून हे आपण घेतलेलं आहे. आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर पेमेंट साइड वरून ट्रान्सफर केले आणि हे जे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे ते आपण रिसीट साइड वरून ट्रान्सफर करतोय. हे रिसीट अँड पेमेंट अकाउंट वरून दोन हेड आपण ट्रान्सफर केले. आता आपल्याला बाकीचे ही तर बॅलन्सिंग फिगर आहे, कॅपिटल फंड आपल्याला काढायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं. आता राहिली ही कॅश इन हँडची अमाऊंट. एक लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर हे हेड आपण कुठून घेतले, कारण हे गेल्या वर्षीचे आहे, 2019चे आहेत. जिथे जिथे 2019 दिसतंय त्या त्या अमाऊंट आपल्याला कॅपिटल फंडची अमाऊंट कॅल्क्युलेट करण्यासाठी ट्रान्सफर करायचे. तर यामध्ये जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्यामध्ये आपण बघू की कॅश इन हँड हा जो ब्रॉड डाऊन बॅलन्स आहे सुरुवातीचा, अगदी सुरुवातीचा बॅलन्स दिलेला आहे टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 32,800 आणि हा लास्ट बॅलन्स आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 33,300. आता ही जी कॅश आहे कॅरीड डाऊन ब्रॉड डाऊन बॅलन्स म्हणजे आपल्या अकाउंट मध्ये आपण म्हणतोय की कॅश रिसिवेबल ऑर पेड. कॅरीड डाऊन ब्रॉड डाऊन करतो हे तुम्हाला माहिती आहे, कॅश रिसिवेबल आहे किंवा पेड आहे. आता ही जी कॅश दिसते आपल्याला पेमेंट साइडला म्हणजे ती आपण ट्रान्सफर केलेली आहे म्हणून ती पेमेंट साइडला दिसली. ही जी कॅश आहे ती आपण म्हणू 2020ची, करंट इयरची, जे 2020 इयर आपल्याला इथे दिलेलं आहे ते. आणि ही जी कॅश आहे 32,800 ही कॅश म्हणतोय आपण 2019ची, जी ट्रान्सफर झालेली आहे. मागचा कॅरीड डाऊन बॅलन्स हा ब्रॉड डाऊन केला आणि हा जो कॅरीड डाऊन आहे बॅलन्स तो पुढच्या वर्षी म्हणजे 2021ला पुन्हा ब्रॉड डाऊन होईल, कॅरीड डाऊनचा ब्रॉड डाऊन होईल. मग आता आपल्याला 2020 ट्रान्सफर करायचं नाहीये, 2019चे जे काही बॅलन्सेस आहेत ते ट्रान्सफर करायचे. म्हणजे हे 32,800 आपल्याला घ्यायचे आहेत. जिथे आपण कॅपिटल फंड तयार केलेला आहे तिथे आपण हे ट्रान्सफर केले. 32,800 हा बॅलन्स घेतला आपण कॅश इन हँड, कारण हे सगळे जे बॅलन्सेस आहेत ते 2019 चे आहेत, 1 एप्रिल 2019. यामध्ये आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर झालं, कुठून घेतलं आपण, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन झालं, कॅश इन हँड झालं. फक्त इथे दोन हेड राहिलेले आहेत, लँड अँड बिल्डिंग अँड फर्निचर. आता हे लँड अँड बिल्डिंग अँड फर्निचर जे एक्झाम्पल आहे आपलं त्याच्यामध्ये जे ऍडजस्टमेंट दिलेले आहेत, ही थर्ड ऍडजस्टमेंट लँड अँड बिल्डिंग अँड फर्निचर इथे सुद्धा 2019 इयर दिलेलं आहे. जे काही 2019चं आहे ते आपल्याला कॅपिटल फंड कॅल्क्युलेट करण्यासाठी घ्यायचे. म्हणून 70,000 लँड अँड बिल्डिंग अँड 45,000 फर्निचर ह्या दोन्ही ऍसेट आपण जे कॅपिटल फंडची वर्किंग नोट केलेली आहे त्या कॅपिटल फंड मध्ये ट्रान्सफर केले. लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट लिहिली 70,000 अँड फर्निचरची अमाऊंट लिहिली 45,000. आता सगळे हेड आपले हे 2019 चे ट्रान्सफर झाले. त्यानंतर आपण या दोन्हींमधली बॅलन्सिंग फिगर काढतो. जसं आपण म्हणतो की कॅपिटल कसं कॅल्क्युलेट करतोय, तर ऍसेट्स मायनस लायबिलिटी सेम ॲज कॅपिटल फंड इज इक्वल टू ऍसेट मायनस लायबिलिटी. ह्या टोटल ऍसेट्स मधून म्हणजे 1,51,800 यामधून ही एकच लायबिलिटी आहे ती आपल्याला मायनस करायची आणि जी बॅलन्सिंग फिगर येते 1,26,800 हे झालं आपला कॅपिटल फंड. जो आपण जे स्टेटमेंट तयार करतोय बॅलन्स शीट त्याच्या लायबिलिटी साइडला आपण हे कॅपिटल फंड ट्रान्सफर करतोय. जे आपण आन्सर लिहिलेला आहे त्याच्या लायबिलिटी साइडला बघा कॅपिटल फंड ट्रान्सफर केलेला आहे 1,26,800. इथे आपण डायरेक्टली अमाऊंट लिहिली पण ती आधी आपण वर्किंग नोट मध्ये कॅल्क्युलेट केली. कशी, तर 2019 चे सगळे आपण जे हेड होते assets, all assets are transferred to balance sheet asset side, all liabilities of 2019 are transferred to balance sheet liability side, then balancing figure are created.
नंतर आपण बॅलन्सिंग फिगर काढली आणि ती बॅलन्सिंग फिगर येते 1,26,800. हा आहे आपला कॅपिटल फंड. सगळ्या ऍडजस्टमेंट्स एक्सप्लेन झालेले आहेत, त्याचे सगळे इफेक्ट झालेले आहेत. आता आपण बघतोय की हा जो नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा एक्झाम्पल नंबर 13 आहे तो आपल्याला आता क्लोज करायचा आहे. ऑल एक्सपेंडिचर साइड आर ट्रान्सफर्ड, ऑल इन्कम साइड आर ट्रान्सफर्ड फ्रॉम रिसीट अँड पेमेंट अकाउंट. रिसीट अँड पेमेंट अकाउंट वरून आपण हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार केलेलं आहे. हेडिंग बघा वरती, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असं हेडिंग दिलेलं आहे. हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट दिलेलं असलं तरी देखील पहिल्यांदा एक्सपेंडिचर घेतलेले आहेत आणि नंतर इन्कम घेतलेले आहेत. असं का, तर आपला रूल सांगतो नॉमिनलचा डेबिट द एक्सपेन्सेस अँड क्रेडिट द इन्कम्स. परंतु या अकाउंटचा हेड मात्र आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट याच पद्धतीने लिहायचा, मात्र डेबिटला एक्सपेंडिचर घ्यायचे कारण आपला नॉमिनलचा रूल तसा सांगतो. आणि इन्कम साइड ही क्रेडिटला घ्यायची कारण ऑल इन्कम्स आर क्रेडिट, इन्कम अँड गेन्स आर क्रेडिटेड म्हणतो. मात्र याचं हेडिंग इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असंच द्यायचं. सगळे एक्सपेंडिचर साइड आपण ट्रान्सफर केलेली आहे, इन्कम साइड ट्रान्सफर केलेली आहे. ज्यावेळी आपण दोन्ही साइड मधला डिफरन्स काढतो तर पुन्हा इथे तोच रूल वापरला जातो. नॉमिनल अकाउंट ऑल क्रेडिट साइड आर मोर दॅन द डेबिट साइड देन सरप्लस आर मेंटेन. जर आपल्या क्रेडिट साइड मोठी आली डेबिट साइड पेक्षा, म्हणजेच इन्कम्स जास्त आले एक्सपेंडिचर पेक्षा, त्यावेळी आपल्याला इथे सरप्लस झालेला आहे असं आपण म्हणू. कारण इथे प्रॉफिट आपल्याला वर्ड वापरता येत नाही, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे हे, म्हणून आपण म्हणतोय की आपल्याला सरप्लस झालेला आहे. मग हे सरप्लस कसा कॅल्क्युलेट केला, तर दोन्हीमधला डिफरन्स, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मधला डिफरन्स काढला. हा डिफरन्स येतो 1,60,000 एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर पेक्षा इन्कम जास्त आले. आणि जर या उलट झालं, एक्सपेंडिचर जास्त आले इन्कम पेक्षा, तर हा जो बॅलन्स आहे तो इकडे डेफिसिट म्हणून जातो. कारण आपला लॉस येतो. आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये लॉस म्हणता येत नाही, म्हणून आपण डेफिसिट म्हणतोय. आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे ब्रॅकेट मधली तीही बदलणार, एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम असं आपल्याला तिथे ब्रॅकेट मध्ये लिहावं लागतं. इथे सरप्लस आलेला आहे, प्रॉफिट झालेला आहे. हा सरप्लस आपण ट्रान्सफर करतोय. स्टेटमेंट आपण तयार केलेलं आहे बॅलन्स शीट तिथे. त्यानंतरचं आपण बघतोय स्टेटमेंट. यामध्ये सरप्लस इथे आपण ऍड केलेला आहे 1,60,000 जो कम्पेअर केला होता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची टोटल करून. जो डिफरन्स येत होता दोन साइड मधला, डेबिट आणि क्रेडिट साइड मधला, तो 1,60,000 हा ही आपलं सरप्लस अमाऊंट आलेली आहे ती आपण ऍड केली. काय ऍड करतोय आपण ती सरप्लस अमाऊंट, तर तो आहे आपला प्रॉफिट म्हणून ऍड करतोय. त्यानंतर टोटल अमाऊंट लिहिली कॅपिटल फंडची. जसं कंपनी सांगते की बॅलन्स शीट हे स्टेटमेंट आहे, लायबिलिटी साइड आणि ऍसेट साइड दोन्हींचे टोटल सेम येते, त्यावेळी ते एक्झाम्पल टॅली झालं असं आपण म्हणू. इथे देखील नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये ऍसेट साइड आणि लायबिलिटी साइड यांचे टोटल सगळ्या ऍडजस्टमेंटचे योग्य इफेक्ट आपण दिले की ते पूर्ण होत आहे. यानंतर आपण या संदर्भातील नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा जो व्हिडिओ आहे तो बघूया. हाय. So today we are going to discuss not-for-profit organization, and as the name suggests, ऐसे organizations का main aim पैसे कमाना या फिर profit earn करना नहीं होता, बल्कि they exist with a primary motive of providing services to its members and to the general public. Such organizations includes clubs which provide sports and recreational activities. Well, nice shot. A hospital which provides medical services and does this. A literary society or a library which promotes art and culture. An association which protects the rights of its members. And a religious institution. Well, you know what a religious institution do. Peace of mind. Be a part of our Catalyst Recipe pack by subscribing our channel and press the bell icon to stay updated. Also, leave a like and comment. Bye. So fine, these organizations don't want to make money, but surely they need money to maintain the organization and fulfill its future goals. And ये money आता है उसके members से as membership subscription or membership fee or
also in the form of donation and grants from public and government. These organizations do not prepare trading and profit and loss account because of course उनका main aim profit earn करना नहीं है, but वो proper accounts जरूर maintain करते हैं as per the legal requirements. So if they are a trust, they have to follow the provisions of Indian Trust Act 1882. In case of a society, Society Registration Act 1860, and in being a company, they follow Indian Companies Act 2013. Legal requirements के अलावा organizations would also like to know that they can cover their current expenses with their current income or not. और इसके लिए they prepare income and expenditure account जो कि profit and loss account की तरह ही है for a profit seeking organization. They also prepare a balance sheet जिससे organization के financial position का पता चलता है at the end of an accounting period. Now we know what is a not-for-profit organization. Let's compare it with a profit-earning organization and see how different is it. So the primary motive of a profit-making organization is to earn profit, while for a not-profit organization it is to provide services. The second point of difference is capital versus capital fund. So profit earning organization maintains capital account while not-for-profit organizations call it capital fund. Next is financial statements. So profit earning organizations financial statement includes manufacturing account, trading account and a balance sheet, whereas NPOs include receipt and payment account, income and expenditure account and a balance sheet. Profit versus surplus. One's net result shown by profit and loss account is net profit or net loss, whereas the other's net result shown by income and expenditure account is surplus or deficit. The last one is distribution of profit. Profit or loss is distributed amongst the owners of the business, but in case of an NPO, surplus or deficit is not distributed among its members. It is adjusted in the capital fund. Now, let's sum up all the features or characteristics of a not-for-profit organization in 8 points. First, the main aim is service. These organizations are set up to provide services such as education, healthcare, sports, entertainment, etc. These could be free of cost or at a nominal rate and not to earn profit. Second, form. Organizations are set up as a charitable trust or society or a company, and subscribers are called members. The third point is separate entity, which means ये अपने members से अलग है. In other words, ये unaffected रहता है by admission or death and insolvency of an existing member. The fourth point is managed by elected members. Fifth point is major source of income. So subscription from members, donations, financial help from governments in form of grants, and income from investment are some sources of the income. The sixth point is surplus is not distributed amongst its members. It is adjusted to the capital fund. Seventh point, account maintenance. Well, they have to maintain proper accounts to meet the legal requirements and for proper control over uses of their funds. And the last one is form of accounts. They maintain receipt and payment account, income and expenditure account, and a balance sheet. Thank you everyone for watching my video. If it helped you in understanding non-profit organization, well, try sharing with your friends to help them too. The next topic we are working on is adjustment related to subscription. Till next time, enjoy some peace of mind. आत्ताच आपण नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन याची व्हिडिओ क्लिप पाहिली.
त्यामध्ये नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन ह्या संस्था, त्याच्या एक्झाम्पल्स पाहिले, या संस्थांचं कामकाज कसं चालतं किंवा सरकारकडून जी आर्थिक मदत या संस्थांना मिळते ती कशा पद्धतीनं मिळते याचा अभ्यास केला. तसेच नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये कोणकोणते अकाउंट मेंटेन केले जातात आणि अकाउंट मेंटेन केल्यानंतर तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला जातो याचा आपण अभ्यास केला. इथे आपण थांबूयात. थँक्यू.